मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेची पाणीपट्टी 1800 रुपयांवरनं अचानक सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावरती 3000 रुपये केल्याने देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांना सध्या हवालदिल झालेले आहेत आणि त्यामुळे देवळाली प्रवरा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी या ठिकाणी नगर परिषदेवरती आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं खास प्रयोजन म्हणजे देवळाली प्रवरा नगर परिषदेने आज अशा पद्धतीने एक पत्र देऊन आम्हाला आमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि ती जनतेला माहिती होणं या निमित्ताने गरजेचं आहे, म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. देवळाली प्रवरा नगर परिषदेने अचानक वाढविलेली पाणीपट्टी आणि त्याचा नागरिकांवरती पडलेला भार हा नागरिकांना मान्य नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही देवळाली प्रवरा नगर परिषदेला एक पत्र देऊन हा भार आपल्याला नागरिकांवरती टाकण्यापेक्षा इतर मार्गाने कसा कमी करता येईल याची काही सूचना या ठिकाणी केलेली होती. अन्यथा 6 मार्च रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही नगरपालिकेला दिलेलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि त्या उत्तरामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की पाणीपुरवठा योजनेवरील नफातोटा संतुलित करणे व्यवहार्य व शक्य नसेल त्या ठिकाणी नागरी स्थानिक प्राधिकरणाने घरगुती पाण्याचे दर सध्याच्या दराच्या दुप्पट प्रमाणे निश्चित करून पाणी निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, जेणेकरून पाणी निर्मितीचा खर्च टप्प्याटप्प्याने पुढील 5 वर्षात पूर्णतः पाण्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविणे शक्य होईल अशा पद्धतीचा एक शासन निर्णयाचा दाखला या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला आहे. परंतु या दाखल्याच्या अनुषंगाने आम्ही या नगरपरिषदेला सांगू इच्छितो की आमच्या 5 मुद्द्यांचं या ठिकाणी या पत्रामुळे समाधान झालेलं नाही आहे आणि ते समाधान न झाल्यामुळे आम्ही 6 तारखेच्या आंदोलनावरती ठाम असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. आणि ते 6 मुद्देही ते कसे आहेत हे या ठिकाणी मला वाटतं सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही नगरपालिकेला दिलेल्या पत्रामध्ये एक 5-6 मुद्दे या ठिकाणी मांडलेले होते की ज्याच्यामध्ये नगरपरिषदेने प्रशासकांनी पाणीपट्टी वाढवली म्हणून आम्ही 25% कमी केली अशा पद्धतीने उपकार केल्याचं भासवून पाणीपट्टी या ठिकाणी 1800 रुपयावरनं 3000 रुपये केलेली आहे, जी जनतेला अजिबात मान्य नाही. पण हे करण्यापूर्वी जर नगरपालिकेने नागरिकांना विश्वासात घेतलं असतं, आम्हाला विश्वासात घेतलं असतं आणि नागरिकांमधून जर सूचना हरकती मागितल्या असत्या तर मला वाटतं एक चांगला मुद्दा या ठिकाणी येऊ शकला असता. नागरिकांमधून एक चांगल्या सूचना त्या ठिकाणी येऊ शकल्या असत्या, ज्याच्यामध्ये आम्ही जी नगरपालिकेला माहिती मागितलेली आहे त्या माहितीमध्ये नगरपरिषदेने वीज बिल या ठिकाणी खर्च 91 लाख रुपये असल्याचं पाणीपुरवठ्यावरती एका वर्षाचं आम्हाला सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की नगरपालिकेने जर पाणीपट्टीचा भार नागरिकांच्या माथी टाकण्यापूर्वी ही वीज बिल आपल्याला शून्य करता येतं का याचा जर विचार केला असता आणि एक ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव दिला असता आणि शासनाकडनं जर सोलर वीज या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला असता, ज्याला शासनाची अनुदानं आहेत आणि ती मिळण्यासाठी मला वाटतं इथं या नगराध्यक्षांना काहीही शक्य नव्हतं. वरती सत्ता त्यांची आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, मोठमोठे नातेवाईक त्यांच्यावाले या ठिकाणी वरती आहेत आणि मग असं असताना त्याला सहज मंजुरी मिळू शकली असती आणि सौर ऊर्जेवरती आपले सर्व हा वीज बिल या ठिकाणी भागू शकला असता आणि हा काय जो काय कोटभर रुपयाचा खर्च या ठिकाणी वीज बिलाचा दाखवलेला आहे तो आपल्याला शून्य करता आला असता. त्याचबरोबर आस्थापनेवरती नगरपरिषदेचे 50,95,800 रुपये या ठिकाणी ठेका देऊन त्या ठेक्यावरती खर्च या ठिकाणी होत असल्याचं नगरपालिकेने सांगितलेलं आहे. आता एवढे ठेक्यावरती कर्मचारी याचा खर्च करण्यापेक्षा नगरपालिकेने जर बिंदू नामावलीमध्ये जर सुधारणा केली असती आणि ती सुधारणा शासनाला कळवून या ठिकाणी जर
आवश्यक असलेले कर्मचारी मागितले असते तर शासनाच्या पगारातून त्या कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला या पाणी पुरवठ्याचा खर्च भागवता आला असता आणि हे 50 लाख रुपये ठेक्याचे आपल्याला त्या ठिकाणी वाचवता आले असते. आणि त्यामुळं जवळपास आता एकीकडे आम्ही म्हणतो की शासन आमचं आहे, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहे, असं असताना हा ठेका रद्द करून तुम्हाला नवीन कर्मचारी पदभरती या ठिकाणी करणे अशक्य नव्हतं. आणि अधिकृत पदभरती झाल्यामुळे त्या ठिकाणी शासनाने त्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले असते आणि जो 50 लाख रुपयाचा जो खर्च आहे तो आपल्याला त्यातून मिटवता आला असता. अशा पद्धतीने 1.5 कोटी रुपयाचं नियोजन आपल्याला याच्यावरती ह्या खर्चामध्ये सहज करता आला असतं. एकूण खर्च आता आपण इरिगेशनची पाणीपट्टी आहे 17,46,000 रुपये. तर ही पाणीपट्टी ज्यावेळेस आपल्याला बसते त्यावेळेस आपल्याला दरडोई आपण पाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे 53,85,000 लिटर आज पाणी आपल्याला या ठिकाणी लागतं आहे आणि आपण उचलतो 61 लाख रुपये. हा जो फरक आहे तर हा फरक आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देवळाली प्रवाराच्या जनतेला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि आज ज्यांना ज्यांना आमच्या व्हिडिओची ॲलर्जी आहे त्यांना आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले 10 वर्ष आम्ही घसा ताणू या 12 ठिकाणी मुख्य पाईपलाईन जी आहे मुळा धरणातून देवळाली प्रवाराला आणलेलं आहे. त्याला भोका पाडून 12 ठिकाणी या ठिकाणी पाणी मोफत सर्रास वाटप चालू होतं 10 वर्ष आणि आजही चालू आहे. ते कमी करण्याचा जर आपण प्रयत्न केला असता, ते जर बंद करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरती उपाययोजना केल्या असत्या, फक्तच FIR दाखल करून एखादा प्रश्न मिटत नाही तर त्याच्यावरती खोलात जाऊन त्या पाणी वाटपाला जे जबाबदार आहेत, ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ती जबाबदारी निश्चित करून जर त्यांच्याकडून ही 10 वर्षाची पाणीपट्टी भरून घेतली असती तर मला वाटतं की माझ्या देवळाली प्रवाराच्या नागरिकांवरती हा पाण्याचा बोजा या ठिकाणी टाकण्याची गरज पडली नसती. आणि त्या 12 ठिकाणच्या हॉलामध्ये राहुरी नगरपालिकेला आपण एक नळ कनेक्शन या ठिकाणी त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोला आपण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी फक्त 1800 रुपये पट्टी आपण त्या ठिकाणी त्यांना आकारतो आणि 2-3 इंचाचं पाणी त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. हे कुठंतरी संयुक्तिक वाटत नाही. मग हा लॉस आपण भरून काढायचं सोडून या ठिकाणी नागरिकांवरती 3000 पाणीपट्टी करणं योग्य नव्हतं. एकीकडे तुमची 1.5 कोटी रुपयाचा मी आत्ता हिशोब सांगितला तो आणि एकीकडे पाण्याचा लॉस आणि या लॉसबरोबर देवळाली प्रवाराच्या हद्दीमध्ये आपण जे काही बगलबच्च्यांना नळ कनेक्शन वाटलेले आहेत त्यामध्ये मुख्य वितरिकेमधून आपण काही नळ दिलेले आहेत आणि ते जर आपण बंद केले आणि ते सबलाईनवरती टाकले तर जे काही 24 तास पाणी आपल्या बगलबच्च्यांना काही चालू आहे तर ते आपल्याला बंद करता येईल आणि तो पाणीचा लॉस या ठिकाणी कमी करता येईल. आणि हा जो फरक तुम्ही या ठिकाणी पत्रामध्ये आम्हाला दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये मागणी आपली गरज आपली 53,000 लिटरची दरडोई आहे आणि उचलतो आपण 61,000. हा जो फरक आहे दरडोईचा दर दिवसाचा आणि त्याच्यामुळं वर्षाकाठी जो काही मोठा फरक आपल्याला येतो आणि आपली जी पाणीपट्टी आहे 17,46,000 रुपये त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला कपात या ठिकाणी शक्य होती. हे आपण जर भरून काढलेलं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर पाणीपट्टीच्या खात्यावरती पाणीपट्टीमधून नागरिकांची जी काही रक्कम आपल्याला गोळा होती ती रक्कम आपण पाणीपट्टीच्याच हेडला जर आपण भरली असती म्हणजे ह्या ज्या काही थकबाक्या आहेत जी आपण एकूण थकबाकी या ठिकाणी आम्हाला दाखवली 55,48,000 रुपये इरिगेशनची उपकर फी जी आहे ती भरणं आपल्याकडं बाकी आपण एकीकडे दाखवतो आणि त्याचबरोबर एकूण कर्जातल्या आपली जी काही रक्कम आहे 11,19,52,303 रुपये. तर ह्या थकबाक्यांमध्ये जर तुम्ही त्या रकमा पाणीपट्टीच्या आलेल्या भरल्या असत्या तर आणि हे मी जबाबदारीने बोलतो ज्याचा आधार माझ्याकडे आहे, ज्याची कागदपत्र माझ्याकडे आहे की ते 12 लाख रुपये एका खात्यावरती आपण पाणीपट्टीमधून नको त्या ठिकाणी JCB ऑपरेटरला खर्च केलेले आहेत ते जर तिथं खर्च न करता ह्या पाणीपट्टीच्या हेडला खर्च केले असते तर मला वाटतं की ह्या जी काही थकबाकी आपल्याला दिसती ही थकबाकी पटपट कमी झाली असती. ही आणि असे इतर बरेच अजून मुद्दे आहेत का देवळाली प्रवरा शहराच्या हद्दीबाहेर आपण नळ कनेक्शन देत होतो. बाळासाहेब चव्हाण नगराध्यक्ष असताना त्यावेळेस आपण हद्दीबाहेर शेजाऱ्यांना नळ कनेक्शन अधिकृत वाटलेले आहेत ज्यांची पट्टी 1.5 पट आहे. ते कनेक्शन 100च्या जवळपास या ठिकाणी आहेत. हद्दीबाहेर आपण रेकॉर्डला 102 कनेक्शन आहेत नळ कनेक्शन आणि हे नळ कनेक्शन जर आपण वाढवायचा प्रयत्न केला असता हद्दीबाहेर पाणी देऊन तर त्याच्यामध्ये 1.5 पट पाणीपट्टी आपल्याला या ठिकाणी मिळाली असती. म्हणजे 1800ची आपण जे काय अधिक त्याच्यामध्ये 927 रुपये त्यांच्याकडून आपण पाणीपट्टी घेतो तर त्यामुळे आपल्याला पाणीपट्टीच्या उत्पन्नामध्ये आपली वाढ झाली असती
हे सर्व पाणी आपण फुकट वाटतो ते बंद करून इकडं जर अधिकृत आपण हद्दीबाहेर नळ कनेक्शन दिले असते, तर अशा पद्धतीने ह्या 5-6 मुद्द्यांमध्ये आपण जर काम केलं असतं अगोदर पाणीपट्टी वाढविण्याच्या अगोदर, तर मला वाटतं की ही पाणीपट्टी 1800 तर सोडा, पण ही 1500वर नेऊनसुद्धा आपल्याला पाणी आजही परवडू शकेल याचा आम्हाला ठाम या ठिकाणी विश्वास आहे. म्हणून हे आणि इतर अनेक मुद्दे आम्ही आंदोलनामध्ये त्या दिवशी बोलणारच आहोत. पण हे आज घेण्याचं उद्देशच असा आहे की आज आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनापासून परावृत्त होण्यासाठी जे काही पत्र दिलेलं आहे, तर याच्यामध्ये हे सर्व मुद्दे त्यांनी टाकलेले आहेत आणि हे नागरिकांना माहिती होणं गरजेचं आहे. आणि त्याचं समर्थन करताना मुख्याधिकाऱ्यांनी त्याचं पाहिजे तसं समर्थन या ठिकाणी होऊ शकलेलं नाही आहे की आम्ही आता वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे वीज निर्मिती केल्यानंतर ते कमी होणार आहे, पाण्याचा उपसा गळती आम्ही थांबवणार आहोत, त्यामुळं जी काही तफावत आहे ती कमी होईल. हे आणि अशा पद्धतीने कर्मचारी भरतीमध्ये पण आमचं काम चालू आहे. पुन्हा कर्मचारी भरतीला जर तुम्हाला अडचण असेल, तर आता इतके अद्ययावत वॉल आलेले आहेत पाणी सोडण्यासाठी, त्याचं जर ऑटोमायझेशनकडे आपण गेलो तर ही कर्मचाऱ्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल, जेणेकरून जो काही तुमचा 50 लाख रुपये जे ठेक्यावरती खर्च होतं कर्मचाऱ्यांच्या, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये कमी करायला मदत होणार आहे. आज आपण शेतामध्ये जा, शेतकऱ्याच्या शेतामध्ये बटन दाबलं की मोबाईलवरती ते वॉल ऑपरेट करून शेतीला पाणी देतात, त्या पद्धतीने तुम्हाला पाणी देता आलं असतं. पण आपण हे काहीही न करता ही जी काय पाणीपट्टी वाढवलेली आहे तर ती अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळं नागरिकांनाही मान्य नाही, आम्हालाही मान्य नाही, गावातील सर्व पक्षांनाही ते मान्य नाही. त्यामुळं 6 तारखेला एक सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी नगरपालिकेवरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निमित्ताने मी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण हजारोंच्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि नगर परिषदेला ही वाढ जी काही पाणीपट्टीची केलेली आहे तर ती रद्द करायला या ठिकाणी भाग पाडावं. याच्यामध्ये सर्व पक्ष संघटना आपल्यासोबत त्या ठिकाणी उतरत आहेत, त्यांचेही या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो.